रोहिणी खडसे आणि रुपाली चाकणकर यांच्यामध्ये झुंपली आहे। चाकणकर यांना आमदारकीचे डोहाळे लागल्याचा रोहिणी खडसे यांनी आरोप केला होता, तर वडिलांच्या नावाने पद मिळाल्याने टीकेचा अधिकार नाही असं रुपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसे यांच्यावर पलटवार केला आहे। तर रुपाली चाकणकर यांना आमदारकीचे डोहाळे लागले, त्यांनी आधी नगरसेवक होऊन दाखवावं अशी टीका रोहिणी खडसेंनी केली होती। त्यावर वडिलांच्या नावावर पद मिळवलं, त्यांना टीका करण्याचा अधिकार नसल्याचा पलटवार रुपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसेंवर केला। त्यांच्या बाबतीमध्ये निर्णय त्या मुख्यमंत्री होण्यासाठी इच्छुक आहेत का काय हे सगळं आम्ही महाविकास आघाडीचे नेते म्हणून आम्ही आमचा विषय, पण तुम्हाला नक्कीच आमदारकीचे डोहाळे लागल्यासारखं आम्हाला दिसतंय। पहिले आमदार किंवा नगरसेवक होऊन दाखवा ताई, त्याच्यानंतर एका नेत्यावरती आरोप करायला तुमचा अधिकार असेल। ज्या नेत्यांनी तळागाळातल्या गोरगरीब लोकांचे प्रश्न मांडलेत यांच्यावरती बोलणं म्हणजे आकाशामध्ये थुंकण्यासारखं आहे। ते सगळं तुमच्यावरतीच परत येणार आहे, त्याच्यामुळे त्या भानगडीत तुम्ही पडू नका। पहिले नगरसेवक कसं होता येईल याकडे लक्ष द्या। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुतारीचा प्रचार करायचा सोडून भाजपचा प्रचार केलाय असं आमच्यापर्यंतची माहिती। वडील विधान परिषदेचे सदस्य हे राष्ट्रवादी काँग्रेस तुतारीमधून, आणि ते आता भाजपमध्ये जाणार अशा बातम्या आहेत। एकंदर पाहिलं तर कोणाचा पायपोस कोणाला नाही अशा पद्धतीने स्वतःच्या पक्षाला फसवणार आहे ते। इतरांना टीका करून किंवा अशा पद्धतीने टीका करणं, याच्यावरून त्यांची मानसिकता आणि बुद्धिमत्ता किती हे कळू नये। त्या पक्षात नव्हत्या यापूर्वी, म्हणजे वडिलांमुळं आणि सोन्याचा चमचा तोंडात असलेली लोक आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।